गुड मॉर्निंग मित्रांनो, कशात मजेत ना? तर आय होप एकदम मजेत असणार. मी बिपिन गणेशमध्ये पुन्हा तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय आपल्या चॅनलमध्ये आणि आपला मराठमोल आगरी कॉलेज चॅनल बिपिन मात्र रॉक्स चॅनलमध्ये चेकआउट करतोय. लेक चाली सासरला. हा यूट्यूब चॅनल बिपिन म्हात्रे व्लॉग्स. तर गाडी तिकडे पार्किंग केली, गाडी घेऊन येतोय. बिपिन म्हात्रे BIPIN. थांबा जरा एक मिनटं. चला तर निघतोय बाहेर. रात्री जेवण करून गेलो, बेडवर पडलो आणि कसा झोपलो काय समजलं नाही. सो रात्रीचा भाग एंड नाही झाला. आता इथनं निघतोय नागेश्वर टेम्पलसाठी. इथनं आहे 17 ते 18 किलोमीटर, म्हणजे 20 ते 25 मिनटात पोहोचू. कालची तिन्ही दर्शनं खूप छान झाली. द्वारका बेट, द्वारकाधीश आणि सोमनाथ 20 ते 25 मिनटात दर्शन झालं आहे. आणि इकडे जर येत असेल तर ह्या बघा, ह्या हॉटेलला विजिट करा. हॉटेल द्वारकाधीश म्हणून नाव आहे. सॉरी, हॉटेल द्वारकेश आहे. कारण नागेश्वरला तुम्हाला एकही हॉटेल भेटणार नाही स्टेसाठी. थांबायचं झालं तर या हॉटेलला थांबा. आणि इथनं अवघ्या 17 ते 18 किलोमीटरवरती आहे नागेश्वर टेम्पल. सो चला, गाडी लोड करतो आणि निघतोय पुढच्या प्रवासाला. सो काही चला, झाला आहे प्रवास चालू. हॉटेलमधून बाहेर निघतोय आणि मी 16-17 किलोमीटर सांगितलं, पण इथनं अंतर आहे फक्त 13 किलोमीटर. दाखवतो मॅपमध्ये. 1 मिनिट होल्ड करा. मला लागणार भाऊ, हेवी ड्रायव्हर आहे, असं काय करतो. गाडी सुखरूप काढून घेऊ द्या बाहेर रोडवरती, मग काही टेन्शन नाही. ओके, हे बघा 13 किलोमीटर आहे. 8:57 म्हणजे 9 वाजता पोहोचणार आहोत. हर हर महादेव, बम बम बोले. बाहेर निघालो आणि ट्रॅफिक जाम. आपल्याकडे पण अशी येणार मेंढपाल धनगरा, पण कुत्री कशी बरोबर असतात. कुत्री ना गोर डेंजर ना, कुत्री भुगतात बाबा, खतरनाक. समोर तिकडे सकाळीच गौमाता बसली रस्त्यात. तीन दिवस झाला आम्ही गुजरातमध्ये आहोत. तांबरे कोण 3 दिवस झाला गुजरातमध्ये आहोत, पण एकदाही पाऊस बघायला भेटला नाही. काल जो रिक्षावाला होता, ऑटोवाला होता, त्याने खूप चांगला गायडन्स केला आम्हाला, खूप चांगलं मार्गदर्शन केलं. तो म्हणत होता की इकडे पाऊस फक्त 1 ते 2 महिने पडतो आणि तो मजबूत पडून जातो. आता इकडे अजिबात पाऊस नाही. जवळजवळ 3 दिवस आम्ही इकडे आहोत. पावसाचा थेंब नाही. पूर्ण ऊन पडलाय, जसा काही उन्हाळ्यात चालू आहे. अरे बापरे, गो माता जरा व्हा बाजूला. कुठून गाडी काढायची आता? पूर्ण गुजरात मध्ये असंच चालू आहे. गजा उतर, गजा पुढे गेला आता साईडला जातील पुरं. ते काय मशीन आहे खेटाला जातील, त्या साईडला जातील ना. शिंगाट लागले व आपल्याकडे शिंगाट व एक मोरले एक आहे बाबा. नाही, चल चलो चलो, जय गो माता. पूर्ण गुजरात मध्ये जवळजवळ अहमदाबाद सोडल्यानंतर अशाच गाईच्या मस्त, काय बोलतात रे, पक्ष्यांचा थवा कसा, गायांचा कलप का विसरलो मी आता. शाळा आपली 20-25 गायांचा कलप येतो मध्ये. तोच ना सुदर्शन ब्रिज कालचा. इकडचे रस्ते अजून पण डांबरी आहेत. सो गाडी मस्त स्टेबल राहते आणि चांगली चालते. गाईज पोचलो अगदी परफेक्ट टाइम. 8:57 टायमिंग दाखवला होता आणि पोचलो 8:57:56. 1 मिनिटात पोचू तिथे. गर्दी नाही वाटत इकडे पण. सो आजचं इकडचं दर्शन पण काय 10 ते 15 मिनिटात होईल. आणि आपली ही ट्रिप फुल 101% सक्सेसफुल झाली. कारण की आम्ही असा विचार करून आलो होतो की श्रावण महिन्यात आला आणि श्रावण महिन्यात ऑब्व्हियसली गर्दी असणार ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी. पण घेतो ना, 1 मिनिट घेतो ना. पण अजिबात गर्दी नाही भेटली कुठेच. ही मूर्ती बघा किती मोठी आहे इथे. बम बम बोले, खूप मोठी मूर्ती आहे. चला आधी गाडी पार्किंगचं बघतोय, नंतर लॉक चालू करतोय. सो गाईज पार्किंग केली आहे. हे आहे नागेश्वर मंदिर आणि ही मूर्ती बघा, खूप उंच मोठी अशी मूर्ती आहे. आता जातो दर्शनाला.
लाईन असेल असं वाटत नाही, कारण की हे मेन प्रवेशद्वार आहे. त्या प्रवेशद्वारात पण काय गर्दी दिसत नाही. सो चला बघूया. मोबाईल घेऊन जातोय. मोबाईल अलाउड आहे की नाही माहीत नाही. नसला अलाउड तरी पण तिकडेच कुठेतरी लॉकरमध्ये ठेवून देऊ. 3-4 दिवस झाला मोबाईल गाडीतच असतो. बम बम बोले, जय शंभू नारायण. थोडी पण गर्दी नाही, नॉर्मल आहे थोडीफार. म्हणजे ही बघा, ही लाईन चालते हळूहळू. हे आहे मंदिर, श्री क्षेत्र नागेश्वर टेम्पल. ही अवाढव्याची मूर्ती. हे आधी दर्शन घेऊ, आधी दर्शन घेऊ, नंतर काय फोटोग्राफी वगैरे करू. इथे लॉकर आहे. हां मित्रांनो, हे दर्शन सुद्धा अवघ्या 10 ते 15 मिनिटात झालं. हे बघा, काहीतरी 9 वाजता मी ते पोचलो होतो. 9:30 वाजता मी दर्शन घेऊन बाहेर आलोय. गर्दी नाही आहे जास्त. बम बम बोले. फोटोशूट चालू इकडे सगळ्यांचा आहे. मंदिराच्या मागच्या परिसरात पिंपलाचं झाड आहे आणि मागे एक तलाव आहे. ह्या छोट्याशा तलावात मस्त मच्छी आहे बघा. जाम मासे आहेत ना. कुठला मासा आहे सरपंच? काला मासा आहे. तर मित्रांनो, दर्शन झालं बघा 15 ते 20 मिनिटात. पण एक खंत आहे की या भागात स्वच्छता अजिबात नाही आहे. कारण आपण मागचा तो ज्योतिर्लिंग दर्शन घेतला, भेट दिली सोमनाथ, 1 नंबर स्वच्छता आणि सर्व आजूबाजूचा परिसर 1 नंबर होता. पण इकडे बघा पूर्ण घाण आहे खूप. हे बघा पूर्ण घाण आहे सगळी. म्हणजे अजिबात डेव्हलपमेंट नाही इकडे काहीच. शेण वगैरे गायींचं हे बघा. गाईज 1 नंबर नजारा. मी ड्रोन नाही आणला, शपथ खूप पस्तावलं. ड्रोन आणलाय, सॉरी मेमरी कार्ड विसरलं. 1 नंबर सिनेरी होती आज बघण्यासारखी, एकदम जबरदस्त वाली. तिन्ही पण दिवस खूप चांगले सीन्स मिक्स केलेत, खास करून ड्रोन शॉटसाठी. कारण असे नजरे आपल्या इकडे नाही आहेत बघण्यासारखे. कारण आपल्याकडे मस्त आपली सह्याद्री पर्वतरांग आहे, पण इकडे डोंगर वगैरे नाही बघायला भेटत. पूर्ण एकदम सरळ पठार आणि नद्या, पवनचक्क्या, नारळाची झाडं. ये दिल और उनके निगाहों के साए, निगाहों के सॉरी निगाहों के साए, ये दिल और उनके निगाहों के सारे. बरोबर ना रे का चुकला? ते कुठल्या चॅलेंजच्या ट्रॉफीला जाम गाणं आला था ना. विलासर पाटील काय माहिती. दोन्ही साईडला तलाव आहे, नदी आहे का काय धरण आहे. पण मस्त वाटतं. दोन्ही साईडला पाणी आणि कॅनल आहे ना. कालवा काढला आणि मस्त गाडी चालली आपली संथ गतीने. रस्ता थोडाफार खराब आहे. आता आमचा पहिला स्टॉप आहे वाहिद मारवान्स म्हणून मोबाईलचा शॉप आहे अहमदाबादला. तिथे मोबाईल जरा डिस्काउंटमध्ये स्वस्त भेटतात. सो बघूया, पोरांचं मन झाला मोबाईल घ्यायचा. करतायत, थोडा खर्च तर करूया. त्याच्यानंतर मग पुढचा प्रवास करू. वाजल्यात आत्ता 10:15. इथनं ते माहीत वारवांचं आहे 503 किलोमीटर. पोचायला वाजतील 7:30. आपण 8 पकडू. 8 नाही 9 पकडलं तरी चालेल, कारण 1-2 ब्रेक होतील. जेवण, नाश्ता, सू ब्रेक. सो चाललाय समस्त प्रवास आणि सुंदर असे नजारे. घरी पोचायला उद्याची अर्ली मॉर्निंग होईल असा डाऊट आहे मला. बघूया गाईज. फायनली 3 दिवसानंतर गुजरातमध्ये पाऊस पडतोय. एकदम हलका चालू आहे. बरं आहे. किती वेळ थांबेल का माहित नाही. इकडे काले ढग आहेत, इकडे पूर्ण उजेड आहे. 5 ते 10 मिनिटाचा खेळ वाटतोय मला. बघू बाकी कसं काय. पडून गेले पाटील, पडून गेले पाऊस. तो नाही पडून गेला कुठं पाऊस. थोडा रस्ता भिजलाय फक्त बस. स्टेडियम आहे कुठं? स्टेडियम आहे. स्टेडियम नाही, हा हे वाटतं तो हॉल आहे वाटतं. सिनेमा ड्राईव्ह इन. हो बघतो. मला वाटलं तर 5 मिनिटाचा खेळ असेल, पण हा खेळ फक्त 2 मिनिटाचा होता. खतम. पाऊस खतम. सरपंच
सोपतं काय पाण्याला फायनली कपला ना. 11, 12, 1, 2, 4 तासांच्या नॉनस्टॉप प्रवासानंतर येऊन पोहोचलो राजकोटच्या पुढे. जेवायला थांबलोय. मस्त चांगला हॉटेल भेटला एक. खूप नवीन आहे, खूप पॉश आहे, टिपटॉप आहे. सो करतो ऑर्डर. माझा तर उपवास आहे, बाकी यांचा चौघाचा उपवास नाही, ते खाऊन घेतील. मी बघतो काहीतरी लाईट खायचा. ऑर्डर आली आहे. हे आहे माझा व्हेज रायता, माझ्यासाठी जिरा आलू, आणि यांनी घेतला आहे काय रे काजू मसाला आणि पनीर टिक्का मसाला. ओके, जेव्हा पोट भरून बरोबर फिट चपात्या का आल्या ना इकडे भारत भराला तुम्ही. चला घेतो खाऊन मस्त लाईट. चलो गाईज, पोट पूजा करून निघालो आहे. आता डायरेक्ट नॉनस्टॉप पोचायचं आहे अहमदाबादला. इथनं लोकेशन असेल मे बी अजून किती किलोमीटर आहे रे? 252 200 200 250 आहे ना. 6 वाजेपर्यंत पोहोचतोय. एक लास्ट फ्युल अप ब्रेक. 2 टँक एम्प्टी झाल्यात, 2 वेळा फुल केली होती. आत्ता आहोत वडोदरा रोडला. अहमदाबाद वडोदरा रोड एकदा फुल करतोय. अजून फुलची गरज नाही, पण फुल करून घेतो एमर्जन्सीसाठी. फायनली पोहोचलोय वडोदराला, म्हणजेच बडोदा. ह्या शॉपला जवळजवळ 2 वर्षापासून फॉलो करतोय. तर आज आलोय गुजरातला. सो बघू काय ऑफर्स आहेत मोबाईल्सवरती आणि काय नाही ते. वाहिद मारवान्स आयफोन्स दे ना पुरा. गाईज मोबाईल तर न्यू आहेत, पण वॉरंटी नाही आहे कारण की ग्लोबल आहेत. आयफोनमध्ये वॉरंटी भेटेल. प्राइस लिस्ट बघून घ्या. फोल्ड सिरीज, अल्ट्रा सिरीज, पिक्सेलचे, इकडे आयफोनचे सिरीज आहेत पूर्ण. एअरपोर्ट्स बघू, विचार करावा लागेल. वॉरंटी नाही भेटली त्याला पडावे. युटर्न मारला आणि निघालो घरी, कारण की आयफोन वरती ब्रँड वॉरंटी आहे 1 वर्षाची. ग्लोबलचे डिव्हाइस पण, आणि सॅमसंग वरती अजिबात वॉरंटी नाही. सो 80-90 हजार घालून विदाउट वॉरंटी फोन घेऊन जाण्यापेक्षा आपल्या इकडेच सेम ग्रे मार्केटचा फोन घेऊन यूज केलेला परवडेल. किंवा मग आपला इंडियन पण एक चांगल्या डिस्काउंटमध्ये भेटू शकतो. स्वतः निघतोय घरी. आता 1-2 स्टॉप होतील जेवणाचे आणि शिशी सुचे. तसं आता विदाउट नॉनस्टॉप जर बघायला गेलं तर 2:30चा टायमिंग दाखवतो घरी पोचायचा. जेवायचा 1 तास पकडून 3.5 ते 4 तास लागतील पोचायला. सो सरळ घरी. स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट द्यायची होती, पण तिकडे पण 2 ते 3 तास जातील फुकट. आणि आता टाइम पण नाही राहिला, वाजलेत 6. पोचता 1-1.5 तास जाईल आणि मग बहुतेक बंदच होईल. आणि अंधारात तिथे जाऊन काय फायदा नाही. सो घरचा रस्ता पकडतोय. गाईज पुन्हा एकदा लागतोय आता मुंबई बडोदा, JNPT बडोदा किंवा मुंबई दिल्ली एक्सप्रेस वे. एक गोष्ट अशी सांगायची आहे की त्या दिवशी येताना पण ऑब्झर्व केलं जिथे, कारण आपल्या समृद्धी हायवेला मी आता खूप वेळा प्रवास केला, जो की तिकडे चालू झाला आपला इगतपुरी टू नागपूर. मी औरंगाबादपर्यंत गेलोय. तर जेवढा पण पॅच म्हणजे जेवढे पण जे पुढचे टप्पे चालू झालेत त्या भागाचा टोल आकारला जातो, टोल घेतात. पण त्यावेळेस मी येताना पण बघितला, आय डोंट नो कुठनं मी चढलो होतो आणि कुठे उतरलो होते. आय थिंक इथेच बडोदा म्हणजेच वडोदराला उतरलो, टोल नाही गेला. आणि आत्ता पण मी जस्ट परत ह्याच एक्सप्रेसवर लागलोय, तर टोलची एंट्री नाही झाली फास्टॅगला. म्हणजेच आता जातेवेळीच पण प्रवास फ्री आहे. सो मला तरी वाटतं की जोपर्यंत ह्या रस्त्याचं काम पूर्णपणे होत नाही तोपर्यंत हा रस्ता जेवढा पण पॅचेसमध्ये कम्प्लीट होतोय तो टोल फ्री राहणार आहे. सो वन्स अगेन थँक्स टू नितीनजी गडकरी साहेब. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. चांगली आहे. बरोबर आहे ना भाई. चलो अभी डायरेक्ट सीधा मुंबई कसं सोडलंय आणि आता ह्या भरूच रोडला लागलोय. हे बघा, हे आहे बुलेट ट्रेनचा स्टेशन आहे. बहुतेक भरूच स्टेशन असेल. एवढे पिलर्स आहेत. रिस्की काम आहे बघा बुलेटचा बाबा. आता इथनं घरी पोहोचायला फक्त अंतर आहे बाकी 400-450 किलोमीटर. आणि टाइम दाखवतोय सकाळी 4:30 वाजता घरी पोहोचायला. गुजरात पासून इथपर्यंत म्हणजे अजून गुजरात पर्यंत आहे, पण इथपर्यंत प्रवास 1 नंबर होता. आता पण याच्या पुढे खूप म्हणजे खूप पापड वेलायला लागणार आहेत. नुसते स्पीड ब्रेकर्स आणि खड्डे.
सो आता निघालोय निवांत आरामात चौकाश जेवायला गिरिराज म्हणून हॉटेल आहे. बाहेर अक्षरशः वेटिंग आहे. आमचा नंबर लागला आहे आता. एरिया काय सांगतो तुम्हाला आणि टेस्ट पण सांगतो काय असेल. गाईस ऑर्डर केली आहे. पूर्ण काठियावाडी जेवण आहे. कॉम्प्लिमेंटरी कोबी दिली आहे ऑइलमध्ये फ्राय केलेली. बाबू सरपंच बाबू क्या कहना चाहते हो तुम? बघूया तर जेवण आल्यावर त्याबद्दल काय टेस्ट आहे ते. बाकी मेन्यू बुक बघून घ्या. प्युअर काठियावाडी जेवण. पनीर गाठे थोडे स्वीट डिश आहे. स्वीट डिश सगळा गोड लागतो थोडा. जेवलो पूर्ण दिवसाचा उपवास होता पण पूर्ण फेल. एक गर्दी बघून आणि वेटिंग बघून आम्हाला असं वाटलं खूप चांगला फूड असेल पण बेकार एकदम बेकार. नको नको. सगळ्याची टेस्ट एकदम गोड काठियावाडी जेवण होतं. आय डोंट नो इकडच्या लोकांसाठी स्पेशल असेल पण आम्हाला अजिबात नाही आवडलं. 3-4 दिवसानंतर ह्या शेवटचं जेवण आमचं शेवटचं मील खूप म्हणजे खूप बेकार गेलं. सो बॅड रिव्ह्यूज फॉर गिरिराज हॉटेल. पूर्ण रात्र ड्रायव्हिंग करून आत्ता वाजलेत 3 आणि पोचलोय अकलोलीला वज्रेश्वरीला. गरम पाण्याच्या कुंडावरती करतोय चेंज आणि जातोय अंघोलीला. हेच पाणी पूर्ण उकळलं आणि क्लीन पाणी आहे कारण सकाळच्या वेळेस कोणी जास्त येत नाही. आता पहाट झाली आहे. हे सगळ्यात गरम पाणी. हा तर सगळ्यात गरम आहे बघा. बघा उकळतंय पाणी खालून वरती येते. ए देवा आहे बघ याच्या बुरबुरा येतात कशा करपा व्हिडिओ. त्याच्यानंतर हा एक इकडे नॉर्मल है. ये सबसे डेंजर लग रहा है मेरे को भाई. तो गाइज वाजले 3:30. पाणी एवढा गरम आहे की बापरे अक्षरशः आत उतरायची हिंमत होत नाही. सो वरवर जगाने पाणी वाटलं मगाने पाणी वाटलं अंगावरती आणि आता निघतोय घरी. सो चला किती सेंड करतोय. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करून तुमचा प्रतिसाद नक्की माझ्यापर्यंत वाचवा. तोपर्यंत बाय बाय. गुड नाईट. स्वीट ड्रीम्स. टेक केअर. बम बम बोले. बम बम बोले.